हाय, जसं की काल तुम्ही पाहिलं आम्ही कांदिवलीला गेल्यानंतर मी आणि माझी आई आपापल्या कामाला लागलो आणि ही आहे श्रीजना. ही माझ्याकडे घरकामाला येते आणि ओळखा पाहू मी हे काय पितीये. तर काही विशेष नाही, मी साधी आपली ब्लॅक कॉफी पितीये. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की मी माझी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी मी मॉर्निंग टू आफ्टरनून काय काय केलं, काय काय वर्कआउट केलं, काय काय खाल्लं लंचमध्ये, ते सगळं तुम्ही पाहिलं. तर त्याच दिवसाचा ब्लॉग आपण आता कंटिन्यू करतोय आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही माझं इव्हनिंग टू नाईट रुटीन बघणार आहात. मी काय विशेष केलं इव्हनिंग टू नाईटमध्ये वेट लॉससाठी. तर इथे ना मी छोले सकाळी भिजत घातले होते आणि छोल्यांबरोबर मी अजून काहीतरी भिजत घातले, ते काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता मी वॉकला चालली आहे आणि इथे मी वॉकला जाण्याआधी छोले कुकरला चढवते जेणेकरून मी वॉक करून येईपर्यंत छोले शिजून तयार असतील. आई शिट्टी झाली की कुकर बंद करा, छोले लावलेत मी कुकरला. मी जाऊन येते वॉकला आत्ता आल्यानंतर. किती साधारण 4-5 छोट्या कुकरला लावला. 4-5 शिट्ट्या इनफ आहेत ना? ठीक आहे, चल बाय. वॉकसाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली. चला, मी वॉकला चालले फायनली. बऱ्याच दिवसांपासून केलेला निष्कर्ष शेवटी अंमलात येतोय. सुरुवात आहे पण आणि खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण कमीत कमी सुरुवात केली ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे. चला तर पटकन मी तासभर मस्त वॉक करून येते गार्डनमध्ये आणि त्यानंतर आपण भेटूयात. सक्सेसफुली 1 तास वॉक करून झालं. छान वाटतंय, खूप छान वाटतं. चला तर घरी जाते लवकर. मी बरोबर 8 वाजता चालायला सुरुवात केली होती आणि घरी पोचायला मला 9:30 वाजले आणि घरी आल्या आल्या लगेचच मी डिनर बनवायला घेतला. पण तुम्हाला खरं सांगू, ही चुकीची गोष्ट केली आहे मी. कारण जर दिवसभर मी इतक्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करते आहे आणि त्यानंतर डिनर मात्र मी एवढा उशिरा करते, तर माझं सगळं केलेलं वेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे, मला पण सवय नाही आहे या रुटीनची आणि आज माझा पहिला दिवस होता. मी पण बऱ्याच गोष्टी फिगर आउट करते आहे, तर चुकीतनंच आपण शिकतो. तर उद्यापासनं मी ठरवलं आहे की मी वॉकला जाण्याआधी माझा डिनर करून घेणार, म्हणजे वॉकवरून आल्यानंतर मला काही बनवायला नको आणि काही खायला नको, सरळ दुसऱ्या दिवशी जेवायचं. आणि हे पहा, डिनर बनवता बनवता मला काय दिसलं आहे किचन ओट्यावरती. ही आहे अळी. मी आता जेवढ्या भाज्या कट केल्या त्यातल्याच कुठल्या तरी भाजीतनं आलेली असणार आहे डेफिनेटली, पण मला खूप भीती वाटते तिची, त्यामुळे मी आईला सांगितलं तिला घालवायला.
माझ्यासारखंच तुम्ही पण अशा प्रकारच्या किड्यांना घाबरता का, मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर वॉक करून आल्यानंतर मी सरळ किचनमध्ये शिरले होते, चेंज केलं नव्हतं, प्रचंड घामाघूम झाले होते. त्यामुळे मी आधी जाऊन फ्रेश होऊन आले आणि चेंज करून आले. आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. सकाळी मी छोले भिजत घालताना त्यासोबत अजून काहीतरी भिजत घातलं होतं, ते मी तुम्हाला दाखवते. तर मी थोडेसे बदाम, काजू, खारीक आणि पांढरे तीळ पाण्यामध्ये भिजत घातले होते. आणि या सगळ्यापासून ना मी एक मजेशीर गोष्ट बनवणार आहे. काय आहे ना, आपण कितीही म्हटलं की मी एक्झॉटिक भाज्यांपासून सॅलड बनवते आहे, तरी शेवटी आहेत त्या भाज्याच. आणि नुसत्या भाज्या खायला कोणाला मजा येते. तर त्या भाज्यांना एक ट्विस्ट आणण्यासाठी, एक चव आणण्यासाठी आणि फ्लेवर आणण्यासाठी एक गोष्ट बनवली जाते, ज्याला म्हणतात सॅलड ड्रेसिंग. अँड आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांना याबद्दल माहिती असेल, कारण यूट्यूब, इंस्टाग्राम यांच्यावरती असंख्य रेसिपीज आहेत सॅलड ड्रेसिंगच्या. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की ही रेसिपी माझी आहे, माझ्या स्वतःच्या अक्कलेने मी बनवलेली आहे. आणि तुम्हाला जर या ड्रेसिंगची किंवा या सॅलडची डिटेल्ड रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा, मी याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेन. तर चला, मी माझ्या आवडत्या बोलमध्ये सगळ्या भाज्या आणि छोले घातलेले आहेत आणि त्यावरून मला हवं तितकं ड्रेसिंग घालून सगळं मी छान पुन्हा एकदा मिक्स करणार आहे आणि लगेचच हे सॅलड खायला घेणार आहे. कारण सॅलड हे फ्रेशच खायचं असतं. आणि माझा चेहरा बघून तुम्हाला कळत असेल की मी किती एक्सायटेड आहे हे सॅलड टेस्ट करण्यासाठी. तर चला, मी लगेचच सॅलड खाऊन तुम्हाला सांगते ते कसं झालं आहे. हे बघा, मला तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही आहे सॅलड कसं झालं असेल, कारण ते बघूनच कळतं आहे की किती यम्मी झालेलं असणार आहे. पण तरी मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. कळलं, मला तुम्हाला वेगळं सांगायचीच गरज नाही आहे. माझा चेहरा बघूनच तुमच्या लक्षात आलं असणार आहे की हे सॅलड किती जबरदस्त झालेलं आहे. तर तुम्ही कसली वाट बघताय? पटकन या व्हिडिओवरती कॉमेंट करा, म्हणजे मी एक डिटेल्ड रेसिपीचा व्हिडिओ बनवेन या सॅलडचा आणि या ड्रेसिंगचा सुद्धा. शेवटी डाएट फूड जर इतकं टेस्टी असणार आहे तर अजून काय हवं आपल्याला आयुष्यात. हे घे. अरे बापरे, एवढं मला जेवायलाच नको आहे. हां, मग तसंच असतं ते. म्हणजे त्या पोळ्या खाऊ दे तर उद्या खाऊ. उद्याच खा मग. आता हे खाऊन सांग कसं झालंय. तू फर्स्ट टाइम सॅलड खातेस ना. हा. चांगलं. चला, आईला पण सॅलड आवडलेला आहे आणि आता मी दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी करते आहे. तर घरातल्या सगळ्या डाळी एक एक वाटी मी या भांड्यामध्ये भिजत घालते आहे आणि यापासनं आपण काय बनवणार आहोत ते आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघूया. तर चला, आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.